द रॅशनलिस्ट मुवमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महान सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही? खूप विचार करूनही या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. सदसद विवेक बुद्धी असणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाने या प्रश्नाचा विचार करायला हवा. तो सम्राट अशोक ज्याच्या वडिलांचे नाव सम्राट बिंदुसार आणि आईचे नाव सुभद्रानी होते. आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेल्या आणि पिता बिंदुसार यांनी राखलेल्या मौर्य साम्राज्याचा अशोकाने प्रचंड विस्तार केला. त्यात स्थिरता आणि सुबत्ता आणली. तो सम्राट अशोक ज्याच्या नावापुढे जगभरातील इतिहासकार आदराने महान हा शब्द लावतात. तो सम्राट अशोक ज्याच्या राजचिन्हाला अर्थात अशोक चक्राला भारताच्या संविधानकर्त्यांनी आपल्या देशाच्या ध्वजात मोठ्या सन्मानाने आणि अभिमानाने स्थान दिले आहे. तो सम्राट अशोक ज्याचे राजचिन्ह चारमुखी सिंह हे भारत सरकारने आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले आहे. तो सम्राट अशोक ज्याचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते भारत सरकारने आपले ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले आहे. तो सम्राट अशोक ज्याच्या नावाने आपल्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान अर्थात अशोक चक्र प्रदान केल्या जाते. तो सम्राट अशोक ज्याने अखंड भारत अर्थात आजचे भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या विशाल भूभागावर एक हाती सत्ता गाजवली, ज्याच्या आधी किंवा नंतरही असा एकही राजा किंवा सम्राट कधीच झाला नाही. तो सम्राट अशोक ज्याच्या काळात संपूर्ण अखंड भारतात 23 विद्यापीठे स्थापन झाली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार इत्यादी प्रसिद्ध विद्यापीठे होती. या विद्यापीठांमध्ये परदेशातून उच्च शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी भारतात येत असत. तो सम्राट अशोक ज्याच्या कारकिर्दीला जगातील विचारवंत आणि इतिहासकार भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ मानतात. तो सम्राट अशोक ज्याच्या काळात भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरु होता. तो सोने की चिडिया होता. जनता सुखी आणि भेदभाव मुक्त होती. तो सम्राट अशोक ज्याच्या कारकिर्दीत ग्रँड ट्रंक रोड या आजच्या प्रसिद्ध महामार्गासारखे अनेक महामार्ग बांधले गेले. 2000 किलोमीटर पर्यंत लांबी असलेल्या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. प्रवाशांसाठी विश्रामगृहे बांधण्यात आली. पाण्याची सोय करण्यात आली. तो सम्राट अशोक ज्याच्या काळात फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांसाठीही पहिल्यांदाच चिकित्सागृह अर्थात हॉस्पिटल्स बांधण्यात आली. प्राणी हत्या बंद करण्यात आली. शस्त्रविजयाऐवजी धम्मविजय महत्वाचा मानण्यात आला. अशा महान सम्राट अशोकाची जयंती त्याच्याच देशात का साजरी केली जात नाही, हा माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. या देशात मोठमोठे पुतळे बांधले जातात, पण ज्या सम्राटाने या देशाला जगात मान्यता मिळवून दिली त्याचा एकही पुतळा सरकारने जागतिक पर्यटन स्थळ म्हणून का बांधला नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. ज्या नागरिकांनी ही जयंती साजरी करायला हवी ते आपला इतिहास विसरले आहेत आणि ज्यांना हे माहीत आहे त्यांना ती जयंती साजरी करावीशी वाटत नाही. ती किती दुर्दैवी आहे, किती खेदजनक आहे, किती वेदनादायक आहे. या देशाला खऱ्या अर्थाने भारत बनवणाऱ्या महान सम्राट अशोकाला न्याय केव्हा मिळणार, हाच माझा प्रश्न आहे. जय भारत.